ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. थोड्याच वेळात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवरती दाखल होतील. सुप्रिया सुळे देखील चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची 134वी जयंती आहे आणि त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचतील. थोड्याच वेळात ते इथे येतील अशी माहिती आहे. त्यासोबतच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन देखील पोहोचणार आहेत. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, आज बाबासाहेबांची जयंती आहे. हजारो भीम अनुयायी आज चैत्यभूमीवर येत आहेत. तिथे व्यवस्था कशी आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती वाजेपर्यंत पोहोचतील? या कार्यक्रमासाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत देखील भरघोस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमीतली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय. असे सुंदर या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि यासोबतच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आज दिवसभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर शासकीय कार्यक्रम सकाळी 9 वाजता पार पडतोय. स्वतः राज्यपाल या ठिकाणी असतील. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनही महत्त्वाचे नेते या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. समोर चैत्यभूमी आहे आणि इथून हाकेच्या अंतरावर पोलिसांना बंदोबस्त लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आत प्रचंड प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आहे आणि प्रत्येकाला चेक करूनच आतमध्ये सोडलं जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय. यावर्षी स्टॉल देखील या ठिकाणी आलेत. वेगवेगळे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत, वस्तूंचे स्टॉल्स आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता आंबेडकर अनुयायी यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण परिसरात आहेत. राज्य शासनाच्या वतीनं देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खास करून मुंबई महानगरपालिकेकडे आजच्या या कार्यक्रमाची जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साधारणपणे 9 वाजता या ठिकाणी पोहोचतील. यासोबतच विरोधी पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील आज सकाळपासूनच येतील. काही वेळातच खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना पाहायला मिळतील. सध्याची ही आपण चैत्यभूमी परिसरातली दृश्य पाहतोय. आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. निश्चित निलेश, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मुंबईतल्या वरळीमध्ये सुद्धा आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे